नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कोण होणार बेस्ट बायकोपती या स्पर्धेला सुरुवात होताच पंकजने मात्र लाली पावडर थापून आपल्या बेबीचा जो काही मेकअप केलेला असतो ना, तो बघून आता सगळ्यांना धक्काच बसलेला असतो. तरी ते आता सगळेजण हॉलमध्ये जमलेले असतात. मीराची आई आलेली असते. तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, मीरा वहिनी, अगं गाजराचा हलवा मला खूप आवडतो, मला गाजराच्या हलव्याचे दागिने बनवलेले आवडतीला. आता सगळेजण रियाला हसू लागतात. त्याच वेळेस आता लगेच रवी म्हणू लागतो, रिया बदामी हलवा चालेल तुला? त्यावर रिया म्हणू लागतो, ऑफकोर्स रवी, तो तर एकदम माझ्या आवडीचा आहे, चालेल की. त्याच वेळेस आता सगळेजण मात्र या रियाचं काय करावं असं म्हणत हसत असतात. तेवढ्यात लगेच मीराची आई म्हणू लागते, रवी तुझी बायको लय गोड आणि निरागस आहे बरं का. त्यावर सत्यादादा म्हणू लागतो, मग असणारच, ती बहीण कुणाची आहे? या सत्यादादाची बहीण आहे ती. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, झालं बहीण भावंडांचं सुरू झालं का? अगं रिया, हलव्याचे दागिने म्हणजे गाजरच्या हलव्याचे नाही ग बाई. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, धूमकेतू आणि रव्या, तुम्ही दोघे या रियाला आवर घाला, नाहीतर ही माशांच्या हलव्यांपर्यंत पोचेल. आता सगळेजण जोरजोरात हसू लागतात. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते, एक मिनिट गाईस, हसायला काय झालंय? आता हलव्याचे दागिने म्हणल्यानंतर तोच हलवा येणार ना. त्यावर मीरा म्हणू लागते, नाही ग बाई रिया, अगं हलव्याचे दागिने म्हणजे आपण संक्रांतीला हे जे तीळ वाटतो ना, त्या तिळांचेच दागिने बनवले जातात. अगदी असे कुरकुरीत तीळ असतात ते, आणि त्या तिळापासून जे दागिने बनवले जातात ना, त्याला हलव्याचे दागिने म्हणतात. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, हो असं आहे का, होय, मला खरंच माहिती नव्हतं ग मीरा वहिनी. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, काळजी करू नको, मी तुझ्यासाठी ते सगळे हलव्याचे दागिने बनवणार आहे, तुला नक्कीच आवडतील. त्यावर लगेच आता तेवढ्यात देविका येते आणि म्हणू लागते, नाही मीरा, अगं तू कशाला तकलीफ घेते, हे बघ उगाच तुला त्रास होईल. त्यावर मीरा म्हणू लागते, नाही देविका, मला कसला आलाय त्रास? अगं रियाचं पहिलं हळदी कुंकू आहे ना, मग एवढं तर तिच्यासाठी करायलाच पाहिजे. नाही नाही, मी बनवेल. त्याच वेळेस निरूपाला राग येतो. ती रागानेच देविकाकडे बघते. तेव्हा देविका म्हणू लागते, मीरा, अगं म्हणते ना मी, तू नको तकलीफ घेऊ. अगं तुझी आई आली ना, मग दोघीजणी मस्त गप्पा मारा, बोला तुम्हाला काय बोलायचं असेल ते. हे बघ, तुझ्या आईबरोबर तू टाईम स्पेंड कर, आणि ते हलव्याचे दागिने मी आणि पंकज बनवतो. तेव्हा पंकजही हो हो म्हणत अशी मान डुलावू लागतो. त्याच वेळेस आता पंकज म्हणू लागतो, काय मी? तेव्हा देविका म्हणू लागते, हो, आपण दोघे मिळून हलव्याचे दागिने बनवणार आहोत, चालेल? त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, अगं पण. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, मीरा, अगं तू बैस ना तुझ्या आईबरोबर, आता लक्ष्मी मावशी एवढ्या दिवसांनी आल्यात ना, मग आपण काहीतरी गोडाधोडाचं करूया की, पण स्वयंपाक कोण करणार? त्याच वेळेस मीरा उभी राहते आणि म्हणू लागते, मी करेल, मला नक्कीच आवडेल, मी करते स्वयंपाक हा. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, नाही धुमके, तू नाही करू शकत स्वयंपाक. अगं आपल्या घरात एक नंबर स्वयंपाक कुणाला भारी येतो? निरूपाला. आणि निरूपा करू शकत नाही असं वाटतंय का धूमकेतू? अगं तिन्ही सुनांना भारी पडेल असली निरूपा आहे आपली. अगं तिला असे कांदा भजे काय भारी जमतात, पालक भजी काय विचारू नको, एक नंबर. निरूपा, तू ना आता समद बनवायला घेऊनच टाक. आणि निरूपा तर कसले भारी खव्याचे गुलाबजाम बनवते, वा वा वा, काय मस्त खमंग ना, एक नंबर भारी. निरूपासारखे दुसरे गुलाबजाम कुणाला जमणारच नाही. वा 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 निरूपा, आता तू हे समदे पदार्थ बनवून घे. हा, पुलाव तुला नसेल जमत तर मग कढी भात चालेल, कढी भातही बनव. आता मात्र निरूपाला खूपच राग येतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, मी? त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, हो निरूपा, तू नाही करू शकत का हे सगळं? ठीक आहे, तुला नसेल करायचं तर नको करू. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, नाही म्हणजे मी करते, मग अजून काय करायचं सासूबाई? त्यावर सत्य म्हणू लागतो, सासू अजून काही बनवायचं आहे का? तुझ्या आवडीचं काही असेल तर सांग बरं का. तेव्हा मीराची आई म्हणू लागते, नाही नाही, एवढा समदा बेतच खूप झाला, मला तसं काय बी नाही आवडत, तुम्हाला जे वाटेल ते करा. त्याच वेळेस निरूपा आता रागाच्या भरात डोळे इकडे तिकडे करून सत्याकडे बघते, कारण सत्याने तिला स्वयंपाकाला झुपवलेलं असतं ना. असे म्हणत आता निरूपा लगेच रागानेच बघत
आता किचनकडे निघून जाते. त्याच वेळेस आता देविका आणि पंकजही हलव्याचे दागिने बनवण्यासाठी आपल्या रूममध्ये जातात. तर इकडे रूममध्ये आता देविकाने ज्या काही बायकांचं जे फेशियल मेनिक्युअर पेडिक्युअर काय केलेलं असतं ना, त्या सगळ्या बायका अशी क्रीम लावून खुर्चीवरती आरामात बसलेल्या असतात. त्याच वेळेस देविका येते आणि मला लागते, चला चला झालं तुमचं, निघा आता इकडनं, चला पटकन. त्याच वेळेस त्या बायका म्हणतात, काय एवढ्या लवकर झालं, पण हे धुवायचं कुठे? त्यावर देविका म्हणू लागते, ती क्रीम आहे ना, अजून अर्धा एक तास अशीच राहू द्या आणि मग घरी जाऊन धुवा, जा जा निघा. आता मात्र या सगळ्या बायकांनी असलं विचित्र अवस्थेत बघून आता पंकज घाबरतो. कसली थोबाडं रंगवली त्यांनी. तेव्हा लगेच आता सगळ्या बायका आरडाओरडा करतच म्हणू लागतात, काय बाई ही असली कुठे फ्री सर्व्हिस असते का? हे आता असंच घेऊन जायचं का घरी तोंड? असे म्हणत सगळ्या बायका तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस पंकज लागतो, बेबी अगं हे सगळं काय होतं? कसं चेहरे झाले त्यांचे. तेव्हा देविका म्हणू लागते, आल्या होत्या फुकटचा मेकअप करायला, दिलं काढून त्यांना. तर इकडे आता निरूपा किचनमध्ये पीठ मळत असते. आता मात्र निरूपाकडनं ते पीठ जरा पातळ झालेलं असतं. निरूपा आता त्या पिठाला असं वर उचलते, परातीत आपटत असते. हो, सौजन्याने वागायची हौस आहे ना तुला, मग कर कर अजून काम, तुला लय चांगलं वागायचंय ना, कर अजून काम, असे म्हणत निरूपा आता त्या पिठावरतीच आपला राग काढत असते. त्याच वेळेस सत्य येतो आणि म्हणू लागतो, निरूपा कुठपर्यंत आलंय, झालाय का स्वयंपाक? तेव्हा निरूपा म्हणू लागते, सत्या अरे मी स्वयंपाक करावं असं सुचवायची काय गरज होती? तू हे सगळं का करतो? मुद्दाम करतो ना. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, निरूपा सौजन्याने घे निरूपा, रिया ऐकेल. हे बघ निरूपा, मी हे सगळं तुझ्या भल्यासाठी केलंय. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काय यात कुठे आलंय माझं भलं? अरे बघ माझी काय अवस्था झाली, किती काम करावं लागतंय मला. त्यावर सत्य म्हणू लागतो, निरूपा तुला आठवतंय बबडी काय म्हणाली? मी हलव्याचे दागिने बनवते, पण स्वयंपाक कोण बनवणार? तिला स्वयंपाक बनवायचा होता आणि सगळं सौजन्य तिला घ्यायचं होतं ना. सगळ्यांनी कौतुक तिचं केलं असतं. हा तिचा प्लॅनिंग होता. विचार कर निरूपा, बबडी साधीसुधी नाही आहे. ती तुला अडकवण्यासाठी काहीही करू शकते आणि म्हणूनच तिने हा डाव टाकला होता. आणि त्याच वेळेस मी बोललो की निरूपा करणार. आणि बघ निरूपा, आता हा स्वयंपाक केल्यानंतर हे सौजन्य तुझ्याकडे येणार आणि मग रिया खुश होणार. आणि रिया का खुश होणार माहिती आहे? कारण तू धूमकेतूच्या आईसाठी स्वयंपाक बनवला आहे. आणि धूमकेतूची आई खुश तर धूमकेतू खुश. आणि धूमकेतूच्या चेहऱ्यावरती आनंद आला तर रियाही खुश. आणि रिया खुश झाली तर वान तुझंच निरूपा. आता निरूपा खुश होते आणि मला लागते, खरंच सत्या असं होईल? त्यावर सत्य म्हणू लागतो, होणार म्हणजे होणार. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, हो बरं झालं तू स्वयंपाकाचं काम माझ्याकडे दिलं, नाहीतर ती देविका काहीही करू शकते. ती देविका साधीसुधी नाही आहे, लय भामटी आहे. काय म्हणतात ना, खाली मुंडीन पाताळ धुंडी, तशी गंमत आहे त्या देविकाची. त्यावर सत्य म्हणू लागतो, कळलं ना निरूपा? पण निरूपा अगं हे पीठ पातळ झालंय का? कसं दिसायलंय ते? अजून पीठ टाक आणि भरपूर किती मोठा स्वयंपाक कर. सगळेजण खुश होऊन सौजन्य तुझ्याकडेच राहिलं पाहिजे. तेव्हा निरूपा म्हणू लागते, चालेल. आता निरूपाचं बार हाल झालेले असतात, सगळ्या तोंडाला पीठ लागलेलं असतं. मग आता इथे निरूपाने स्वयंपाकाला सुरुवात केलेली असते. सत्या मात्र तिकडनं बाहेर आता हॉलमध्ये येतो. त्याच वेळेस इकडे पंकजच्या रूममध्ये पंकज मात्र बसून आता तिळगुळ खात असतो आणि देविकाने हलव्याचे दागिने बनवायला घेतलेले असतात. तेव्हा लगेच आता देविकाचं लक्ष पंकजकडे जातं. त्याच वेळेस आता पंकज लागतो, अगं ए बाई चांगले लाव ना जवळ, एवढी तुटक का लावलेत ते तिळगळ? त्याच वेळेस आता देविका पटकन एक चापट मारते आणि म्हणू लागते, हो तू माझ्याकडे बघून मला सांगतोय आणि तू स्वतः खात बसलाय. पंकज बसू नको, आपल्या दोघांना हे दागिने बनवायचे, लवकरात लवकर झाले पाहिजे. दर 1 मिनिट थांब बरं, हा दोरा आणि ही सुई, पटकन सुईमध्ये दोरा हो, चल पटकन. पंकज आता सुईमध्ये दोरा होऊ लागतो, पण त्याला काय ते जमत नाही. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, बिंडोक तुला ना काहीच जमत नाही, आणि इकडे तुला जमणार सुद्धा नाही येते. त्यावर लगेच आता पंकज लागतो, अगं किती छोटं छिद्र आहे ते, कसं जमेल त्यात दोरा घालणं? नाही जमत मला.
त्याच वेळेस देविका म्हणू लागते, हो ना, पण मला जमतं ना, हे बघ आता, असे म्हणत आता लगेच खूपच कॉन्फिडन्समध्ये देविका त्या सुईमध्ये दोरा घालणार. तेच आता तिलाही काही जमत नाही. पंकज मात्र हसू लागतो आणि लागतो, बेबी तुला बी काही जमणार नाही. तुझ्या जागेवर जर मीरा असती ना तर असं चुटकीसारखी सुई दोरा होऊन दाखवलं असता. आता मीराचं नाव घेताच देविकाला राग येतो. पंकज तू तू माझी तुलना मीराशी करतोय? त्या मीराशी अजिबात मला पटणार नाही. पंकज तुला माझी मदत करावीच लागेल आणि तसं जर तू केलं नाही ना तर बघा मी काय करेल. त्याच वेळेस पंकज लागतो, बेबी अगं जमत नाही आहे तुला म्हणून बोललो मी. हे बघ बेबी, आपण जर असाच दोरा सुई तोडत बसलो ना तर आपली वेळ निघून जाईल आणि तिकडे मम्मा सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवेल. सगळेजण खुश होऊन तिच्याला बाजूने सौजन्य देतील आणि मग काय ते वाण मम्मालाच भेटणार. तेव्हा देविका म्हणू लागते, नाही नाही असं होणारच नाही आहे. पंकज मी तुला किती टक्के देते माहिती आहे ना? 30%. आणि मग हे 30% काही तू फुकट येणार आहे का? त्यासाठी तुलाही काम करावं लागणार आहे. आणि आता ऐक, मी काय सांगते ते काम तुला करायचं आहे. आता लगेच पंकज पटकन देविकाजवळ येतो. आता आपला जो काही प्लॅनिंग असतो ना तो देविका आता पंकजच्या कानात सांगू लागते. तेव्हा पंकज लागतो, काय जेवण खराब करायचं? हे कसं न करू शकतोय बेबी मी? नाही नाही नाही, मम्माने जर बघितलं ना तर माझी वाट लावून टाकेल. हे नाही जमणार मला. त्यावर देविका म्हणू लागते, तुला हवेत ना 30%? जर असं जमणार नसेल ना तर मी तुला 20% देणार आहे. नको करू, जाऊ दे. त्यावर लगेच पंकज लागतो, बेबी अगं काय चालू आहे? 40%चे आता 20%? तेव्हा देविका म्हणू लागते, मग तुला जमणार आहे की नाही तेवढं सांग. तुला जेवण खराब करावंच लागणार आहे. तेव्हा पंकज लागतो, अवघड आहे पण मी बघतो ट्राय करून. असे म्हणत पंकज आता हॉलमध्ये येतो. त्याच वेळेस आता इथे हॉलमध्ये सगळेजण आता डेकोरेशन करत असतात, फुलांच्या माळा लावत असतात. तेवढ्यात लगेच आता पंकज लागतो, काय लावलं हे सगळं? किती तुटक तुटक लावलेत माळा. जवळजवळ घ्या ना, मस्त वाटेल, किती छान. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, हो बबड्या तुला हे छान नाही दिसायलंय का? नाही म्हणजे आमच्या नजरेला तर हे खूप भारी दिसायलंय, पण तुला जर छान वाटत नसेल तर तू चढ इथे स्टूलवरती आणि सगळ्या माळा जवळजवळ घ्या, जमेल ना तुला? तेव्हा पंकज लागतो, नाही नाही बरं आहे, ठीक आहे, छान दिसतंय. तेवढ्यात मीराची आई आता पटकन पिशव्या उचकून बघते तर त्यात गजरे आणायचे विसरलेले असतात. तेव्हा लगेच आता मीराची आई म्हणू लागते, मीरे अगं यात मधूने मोगऱ्याच्या फुलांचे गजरे ठेवलेच नाही. अगं बहुतेक ते दुकानावरतीच विसरलेत. आता काय करायचं मीरे? आता आपल्याला कार्यक्रमाला गजरे. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, सासू काळजी करू नको, मी आहे ना, मी धूमकेतूला मदत करेन आणि समधे गजरे पुन्हा तयार होतील. आता पंकज मात्र हसू लागतो आणि लागते, तुला गजरे बनवायला जमणार आहे तुला? उगाच तोंडातनं काही काढत हवेत गोळ्या मारत जाऊ नको. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, हवेत गोळ्या नाही मारत मी माझ्या बायकोला मदत करू शकतो. तेव्हा लगेच पंकज लागतो, गजरे बनवायला? अरे चल, तुला येतील तेव्हा ना. सुईत दोरा होता येतो का? जमतं का ते? तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, हो मला जमणारच आणि ते मी जमवणारच, कारण माझ्या बायकोसाठी मी एवढं नक्कीच करू शकतो. तिला या सगळ्यात मदत मी नक्कीच करू शकतो. पण तुझं काय? माझ्या बायकोला जे येतं ते मला जमतं, पण तुझं काय? तुझी बायको जे काम करते ते तुला जमेल का? तेवढ्यात देविका हॉलमध्ये येते. निरुपाई आलेली असते. त्याच वेळेस आता पंकज लागतो, मग ऑब्व्हियसली जमणारच, मला जमलंच पाहिजे. त्याच वेळेस सत्यावर लागतो, बघा तुझी बायको काय काम करते तुला माहिती आहे ना? मेकअप करते ती. तो मेकअप जमेल तुला? तेव्हा पंकज लागतो, मग विषय आहे का? जमणार म्हणजे जमणार. त्यावर सत्यम लागतो, ठीक आहे, मग लागलं चॅलेंज. चल आज मी माझ्या बायकोसाठी मोगऱ्याच्या फुलांचे गजरे बनवणार आणि तू तुझ्या बायकोचा लाली पावडर लावून मस्त सुंदर मेकअप करायचा. चॅलेंज मंजूर आहे, पण या चॅलेंजमध्ये बायकांची मदत घ्यायची नाही. जे काय करायचं ते स्वतः करायचं. त्यावर पंकज लागतो, ठीक आहे चालेल, मला तुझं चॅलेंज मंजूर आहे. आता देविकाला धक्काच बसतो. तेव्हा देविका म्हणू लागते, नाही पंकज, अरे हे सगळं करायची काय गरज आहे? तेव्हा पंकज लागतो, बेबी काळजी करू नको, मी तुझा अगदी छान मेकअप करेन. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, हो ना, मग ठीक आहे, आपल्यातलं डन झाला. स्पर्धेला सुरुवात कधी करायची? तेव्हा निरुपा म्हणू लागते, काय चालू आहे तुम्हा दोघांचं? थांबवा हे सगळं आणि चला बरं गरम गरम खाऊन घ्या. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, निरुपा अगं अर्धा तासाच वेळ लागेल आपल्याला या स्पर्धेसाठी, कशाला टाईमपास करायचा? एकदा काही स्पर्धा पार पडली की आपण मग मस्त जेवूया.
आणि त्यानंतर जेवणही चांगलं जाईल की. तेव्हा लगेच आता रवी लागतो, सत्यदादा स्पर्धा तर एक नंबर होईल हा, खरंच. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते, आपण या स्पर्धेला नाव देऊ बेस्ट बायकोपती. छान वाटते ना. तेव्हा सत्य म्हणू लागतो, एकदम भारी. त्याच वेळेस पंकज आता स्टाईलमध्ये तिथे सोप्याच्या खुर्चीवरती बसतो आणि मला लागतो, ठीक आहे, मी ही चॅलेंज एक्सेप्ट केलं आहे. सत्या, तू अजूनही विचार कर आणि मग चॅलेंज ठरवा. कसं आहे ना, लोक माझ्याबरोबर चॅलेंज करायलाही घाबरतात. कोणी स्पर्धेला भाग घेत नाही माझ्यासमोर. तेव्हा सत्य म्हणू लागतो, घाबरतच असतील. असे म्हणत सत्याही आता पंकजसमोर येऊन बसतं आणि म्हणू लागतो, घाबरत असतील बाबड्या, कारण त्यांना ना भीती वाटत असेल. हा माणूस आपल्याबरोबर चॅलेंज लावतोय खरा, पण आपल्याच खिशातले पैसे ढापतोय असं त्यांना कळाल्यानंतर त्यांना खरंच खूप त्रास होत असेल. म्हणून ते तुझ्याशी चॅलेंज लावतच नसतील, हो की नाही, बरोबर ना. तेव्हा पंकज लागतो, हे सत्या गप्प बैसा. त्याच वेळेस सत्या मला लागतो, गप्प कशाला बसायचं, आता स्पर्धेला वेळ सुरू करायची आणि लवकरात लवकर स्पर्धा जिंकायची. बघू तरी कोण कुणाच्या बायकोसाठी काय काय करू शकतं ते. आता मात्र देविका घाबरते, अरे बापरे, पंकजचं काय चालू आहे सगळं. त्याच वेळेस आता लगेच पंकज लागते, सत्या तुला काय वाटलं मी हारेल? शक्यच नाही आहे ते. मला हे काम जमणार म्हणजे जमणार. आणि मी सांगतो ना, तू हारणार आहे, मी जिंकणार आहे. तेव्हा आजी म्हणू लागते, असं असेल तर मग ही स्पर्धा होऊनच जाऊ द्या, आपणही बघू द्या नेमकं कोण जिंकते ते. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, अहो पण कशाला हे सगळं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू आता बघूया कोण कुणाच्या बायकोसाठी काय काय करतं ते. धूमकेतू, मी तुमच्यासाठी गजरे नक्की बनवणार. त्याच वेळेस पंकज लागतो, मग मी काय बनवणार नाही का, मीही मेकअप करणार, कारण मलाही तशी मेकअप करायची काहीतरी आयडिया आहे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो तू कधी केला आहे मेकअप, सांग ना बाबड्या. त्यावर लगेच आता पंकज लागतो, कॉलेजमध्ये असताना केलेत मी खूप मेकअप. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, हो कधी काही केलं आहे तू कॉलेजमध्ये, सांग ना कधी मेकअप केला होता. तेव्हा पंकज लागतो, हे सत्या तुला काय माहिती रे, तू कधी कॉलेजमध्ये गेला आहे का, तिथलं वातावरण काय असतं तिकडे तुला काय माहिती आहे का, कल्पनासुद्धा नाही आहे, मग कशाला विचारतोय. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, नाही ना बाबा मला काय माहिती नाही, पण नेमकं कधी मेकअप केला कॉलेजमध्ये ते तरी सांगशील. तेव्हा पंकज लागतो, आमच्या कॉलेजमध्ये जेव्हा नाटकाचे फेस्टिवल असायचे ना, तेव्हा कितीतरी मुलींचे मेकअप मी स्वतः केलेत. तेव्हा मात्र देविकाला धक्का बसतो. सगळेजण आता पंकजकडे बघू लागतात, काय मुलींचे मेकअप, पंकज तू स्वतः. तेव्हा पंकज लागतो, हो खरंच खूप मुलींचे मेकअप केले होते मी. तेव्हा देविका पटकन आता पंकजजवळ येते आणि त्याला चापट मार म्हणू लागते, पंकज अरे मुलींचे मेकअप केले तू, तुला लाज नाही वाटत. अरे मुलं नव्हते का नाटकामध्ये, मुलांचे मेकअप करायचे, मुलींचे मेकअप तू का केले. तेव्हा पंकज लागतो, बेबी अगं ते काम मलाच दिलं होतं ना, मग मी नाही करणार तर कोण करणार. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, मग तू मला हे आजवर का सांगितलं नाही, का माझ्यापासून लपवलं हे सगळं. तेव्हा पंकज लागतो, बेबी अगं तेव्हा तू कुठे होती कॉलेजमध्ये तुला सांगायला, आणि जे झालं ते जाऊ दे, या सगळ्यात मला एक्सपिरियन्स आहे हे तर तुला कळलं ना, मग मी तुझा अगदी छान पद्धतीने मेकअप करणार आहे, तू टेन्शन घ्यायचं नाही बेबी, ही स्पर्धा तर आपणच जिंकणार. असे म्हणत आता दोघांमध्ये लगेच इथे स्पर्धा सुरुवात झालेली असते. त्याच वेळेस रवी म्हणू लागतो, चला चला आज आपल्या घरात असणारे बायकांचा हळदी कुंकू आणि स्पेशल स्पर्धा होणार आहे पुरुषांमध्ये, बेस्ट बायकोपती कोण होणार हे लवकरच बघायला मिळेल. असे म्हणत सत्य आपल्या रूममध्ये येतो. आता सत्य लगेच सुई दोरा वगैरे घेतो आणि कॉटवरती बसणार. तेच पाठीमागनं धूमकेतू येते आणि लागते, काय चालू आहे तुमचं, अहो काय चालू आहे, काय केलं हे बाहेर सगळं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, कोणी मी कुठे काय केलं धूमकेतू. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही तुम्ही काहीच केलं नाही, अगदी शांतपणे उभे होता का. त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू तो बाबड्या पाहिला ना कसा बोलत होता ते, म्हणून चॅलेंज दिलं तिला. त्यावर मीरा म्हणू लागते, पण हे सगळं करायची काय गरज होती. त्याच वेळेस आता इकडे देविका पंकजला रूममध्ये येताच म्हणू लागते, पंकज तू सत्या काहीही म्हणू दे, तुला हे सगळं चॅलेंज स्वीकारायची काय गरज. तेव्हा पंकज लागतो, बेबी इथे माझ्या प्रेमाचा प्रश्न होता, अगं मी जर नाही म्हणालो असतो तर सगळेजण माझ्यावरती हसले असते आणि म्हणाले असते की तुझं तुझ्या बायकोवरती प्रेम नाही, म्हणून मी हो म्हटलो गं बेबी, दुसरं काहीच नाही. पण तू काळजी करू नको बेबी, मी खूप मुलींचे मेकअप केले, मी तुझाही अगदी छान पद्धतीने मस्त मेकअप करून देईल. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे,
तर इकडे आता सत्या मीराला म्हणतो, धूमकेतू मला फक्त तुझा आशीर्वाद पाहिजे. तुझा आशीर्वाद जर या सत्याबरोबर असेल ना तर हा सत्या काय बी करू शकतो. त्यावर मीरा म्हणू लागते, हो मग ही घ्या फुलं आणि करा काम सुरू. त्यावर लगेच आता मीरा सत्याला फुलांची पिशवी देते आणि मुद्दा म्हणू लागते, पण या फुलांचे पैसे कोण देईल. तेव्हा सत्या आपल्या खिशातनं पैसे काढणार. तेच मीरा हसतच म्हणू लागते, नाही नको, मस्करी केली. अहो पण हे सुई दोरे कशाला घेतले तेवढे, या सुयांची काय गरज आहे. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, गजरे बनवायला. त्यावर मीरा म्हणू लागते, हो मी तुम्हाला शिकवलं होतं ना, गजरे बनवायला सुयांची गरज नाही आहे, आपण दोऱ्यानेच गजरे विणू शकतो, कळलं होतं ना तुम्हाला. त्यावर सत्य म्हणू लागतो, हो धूमकेतू मी तर विसरलोच होतो. असे म्हणत आता सत्याने इथे गजरे बनवायला घेतलेले असतात. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो पण जर तुम्ही हे गजरे बनवताना हारलात तर, तुम्ही लवकरात लवकर ही स्पर्धा जिंकलं नाहीत आणि पंकज जिंकला तर, मग सगळे असं समजतील की तुमचं माझ्यावरती प्रेमच नाही. असे म्हणत आता मीरा लगेच तिकडं किचनकडे निघालेली असते. त्याच वेळेस सत्या धूमकेतूचा हात पकडतो आणि पटकन तिला आपल्या मिठीत घेतो आणि लागतं, धूमकेतू बाकीच्यांना जे समजायचं ते समजू दे, पण तुझ्या मनात काय, माझं तुझ्यावरती प्रेम आहे ना. आता मात्र लगेच मीरा सत्या दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, सोडा चला पटकन, तुम्हाला गजरे बनवायचेत. असे म्हणत मीरा तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता पंकज लागतो, बेबी तू काळजी करू नको, मी तुझा अगदी छान असा मेकअप करेल. तेव्हा लगेच आता इथे देविका म्हणू लागते, करावाच लागणार आहे, तू आता चॅलेंज घेतले ना मग ते तुला जिंकावंच लागणार आहे. आणि पंकज हे घे, तुला जे सामान हवं आहे ना, क्रीम वगैरे ते सगळं मी आणून दिलं आहे. आता जर काही गडबड केली ना तर तुला 10%च देणार आणि बाकीचे सगळे पैसे मी घेणार. तेव्हा पंकज लागतो, बेबी अगं काय चालू आहे तुझं, का मला ब्लॅकमेल करते तू. तेव्हा देविका म्हणू लागते, असंच करणार, त्यामुळे आता नीट लाज राख, तुला जर पैसे हवे असतील तर माझा नीट मेकअप कर, कळलं. तेव्हा पंकज लागतो, ठीक आहे बेबी. असे म्हणत आता इकडे स्पर्धेला बाहेर हॉलमध्ये सुरुवात झालेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता सत्या पटापट धूमकेतूने सांगितले तसे मोगऱ्यांचे गजरे बनवत असतो. सगळेजण हॉलमध्ये असतात. आता मात्र निरूपा मनाशीच म्हणू लागते, हा सत्या जर हारला तर धूमकेतू नाराज होणार आणि धूमकेतू जर नाराज झाली तर मी रियाला हे सांगू शकते की हे सगळं देविकामुळे झालं आणि मग ते वाण मलाच मिळणार, कारण देविकामुळे धूमकेतू रुसणार ना, ती नाराज होणार, मग देविकावरती रियाही नाराज होणार. असं बद्दलचं काहीतरी प्लॅनिंग निरूपाच्या डोक्यात आलेलं असतं. तर आता सगळेजण इथे पंकज आणि सत्याला जोरजोरात टाळ्या वाजवून त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. सत्य दादा कमॉन, पंकज दादा लवकरात लवकर. पंकजने आता इथे हॉलमध्ये मस्त देविकाचा मेकअप करायला सुरुवात केलेली असते. सगळेजण एकटक दोघांकडे बघत असतात. आता फास्ट स्पर्धा सुरू झालेली असते आणि मेकअप करायलाही सुरुवात झालेली असते. पंकजने मात्र असला कसला मेकअप केलेला असता लाली पावडर लावून बबडीचा. अरे बापरे, हा मेकअप बघून सगळेजण तोंड आ करून मात्र एकटक देविकाकडे बघू लागतात. नेमकं या देविकाचा भूतासारखा मेकअप झालाय की कसा झालाय हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल